आज फराकटे कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी सत्संगाचं आयोजन केलेलं आहे। और सभी मिल जाएगा, लेकिन सत्संग मिलना मुश्किल है। कारण विवेक चूडामणीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, दुर्लभम त्रयम एतहा, तीन गोष्टी दुर्लभ आहेत। मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रया। सगळ्यांनी लक्ष द्या, आवाज वाढायचा अजून ते तापायचं आहे। तर तीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये काय आहेत, दुर्लभ आहेत। त्यातली एक गोष्ट आहे मनुष्याला मनुष्य जीवन मिळणं, हे दुर्लभ आहे। त्यानंतर मनुष्याला आपण कोण आहोत, आपला जन्माचा उद्देश काय आहे, म्हणजे मोक्षाची इच्छा असणं, जन्म मरण परंपरा त्याच्यातून बाहेर पडण्याची इच्छा असणं, किंवा आपलं स्वरूप जाणून घेण्याची इच्छा असणं, त्याला काय म्हटलंय, मुमुक्षत्व। आणि तिसरी गोष्ट आहे तर महापुरुषांचा आश्रय। तर आज पाटील महाराजांच्या माध्यमातून एक वारकरी संप्रदायामध्ये एक निष्ठेचे वारकरी म्हणूया, वारकरी जीवन स्वतः आचरण करून जगणारे, दाखवणारे, एक आदर्श निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व आपल्या भागामध्ये आहेत। एक फार भाग्याची गोष्ट आहे। कारण काय, मनभर बोलण्यापेक्षा कणभर आचरण करणं हे फार श्रेष्ठ आहे। आचार्य कोणाला म्हणायचं, जो बोलतो त्याला आचार्य म्हणायचं नाही, तो आचरण करतो। आणि म्हणून ब्रह्मचारी हा सुद्धा कसा आहे, जो ब्रह्म पाहतो, जो ब्रह्मच ऐकतो, जो ब्रह्मच खातो, जो ब्रह्मच पितो, जो ब्रह्मावर शयन करतो, जो ब्रह्माच्या सत्तेवर विचरण करतो, तो ब्रह्मचारी आहे। ज्याला जनाबाईंनी काय म्हटलं, देव देखिला, देव देखिला, देव नामे ओळखिला, देव येथे, देव तेथे, देव आहे संत जेथे, देव खाते, देव पिते, देवावर ते निजते, जना म्हणे अंतर्भाई, अवघी झाली विठाबाई। तो विठा, तो विठोबा, तो सर्वत्र संचला, तो सद्गुरु रूपाने संचला, तो या सर्व प्रकृतीच्या, या विश्वाच्या माध्यमातून संचला। असा हा सर्वत्र असलेला व्यापक परमात्मा, तो संत संघाशिवाय कळत नाही। तो कुठेही या जगामध्ये शाळा अशी नाही की जिथं तुम्हाला त्या व्यापक परमात्म्याचं ज्ञान देतील। ती एक संतांच्या जवळ शाळा आहे, आणि ती संतांच्या जवळ त्याला म्हणले विठ्ठल नामाची शाळा भरली। शाळा शिकताना तहान भूक हारली, का तर देहभाव हरपून गेला। म्हणून महापुरुषांचा संघ अत्यंत श्रेष्ठ आहे। तोपर्यंत आपल्याला जे आपलं जे स्वरूप आहे ते समजत नाही। म्हणून तीन गोष्टी दुर्लभ आहेत। कोणकोणत्या, मनुष्यत्व लक्षात राहायला पाहिजे। मग लक्षात राहण्यासाठी लक्ष जागेवर पाहिजे, आणि लक्ष जर जागेवर नसलं तर मग दुसरीकडे लक्ष गेलं, दुर्लक्ष झालं तर 84 लक्ष। किती लक्ष, जर लक्ष दुर्लक्ष झालं तर मग किती लक्ष, 84। तुम्हाला किती पाहिजेत लक्ष, एक तर लक्ष ठेवा, लक्ष आत ठेवा, नाही तर दुर्लक्ष करा। दुर्लक्ष झालं तर 84 लक्ष आहे, आणि लक्ष लक्षात ठेवलं तर मग मात्र काय करणार, 84 लक्ष नाही। लक्ष जे आहे ते अलक्ष लक्ष, ते लक्ष काय होणार आहे, ते अलक्ष लक्ष। त्यालाच अलक निरंजन म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, लक्ष शब्दाचा अर्थ आहे अलक्ष। अलक्ष जे लक्षात येत नाही ते लक्षात आणून देतात सद्गुरू। जे लक्षात येत नाही, आता कुठे लक्षात येते, आपल्या येते लक्षात, जे सर्वत्र आहे ते कुठे लक्षात येते, येत नाही। मग जे लक्षात येत नाही आपल्या सामान्य लक्षामध्ये, ते सद्गुरू सूक्ष्म लक्ष ठेवायला सांगून ते लक्षात आणून देतात।
म्हणून सत्पुरुषांचा संघ हा जीवनाला परिपूर्ण करणारा संघ आहे आणि तो आता लाभलेला आहे आपल्याला. तो आपल्याला लाभतोय, त्याचा आपण लाभ घेतोय. कारण जवळ संत महात्मे आहेत जे शुद्ध आचरण करून, शुद्ध विचार सांगून, शुद्ध ज्ञान सांगून भागवत धर्माची पताका काय करतायत, फडकत ठेवत आहेत. भागवत धर्म एवढा सोपा नाही. फक्त माळ घातली, पंढरपूरला गेला. महाराज कालच म्हणत होते एका याच्यामध्ये, रेल्वे गाडी तर रोजच जाते म्हणली, मग ती काय मुक्त होते काय म्हणले? नाही. निरंजन महाराज पण म्हणायचे, बाबा अरे आषाढी कार्तिकी भक्तजनी येती, चंद्रभागेमध्ये स्नानजी करती, दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. हे म्हणले आषाढी कार्तिकी म्हणले नुसत्या फेऱ्या घालायचे चालू आहेत म्हणले. जशा कोर्टात फेऱ्या घालतो तशा फेऱ्या घालायच्या, पण रिझल्ट कधी लागणार म्हणजे? रिझल्ट लागायला पाहिजे. आणि म्हणून संत रिझल्ट लावून देतात. ऐसी पंढरी उमजा म्हणलंय, नाहीतर शिमगा अखंडित. ऐसी जर पंढरी उमजली नाही तर म्हणलं शिमगा अखंडित आहे. आणि म्हणून अशी पंढरी कोणती आहे त्याला वर्णन केलेलं आहे नामदेवानी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी, पांडुरंग हरी पांडुरंग हरी. खरी पंढरी जी आहे ती संतांच्या जवळ, खरा पांडुरंग आहे तो संतांच्या जवळ. विनयानंद म्हणायचे, खरा देव संतांनी चोरून नेला म्हटलं. खरा देव संतांनी चोरून दिला. आणि म्हणून तो खरा देव जो संतांनी चोरला तो आपल्यालाही चोरता आला पाहिजे. असो मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष भेटी, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्या जीवनामध्ये मनुष्यत्व आलेला आहे की नाही? आता दुसरं काय करायचं? मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे काय? मोक्षाची इच्छा. आता मोक्षाची इच्छा म्हणजे काय? महाराज काय सांगतात? आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशीय आनंदाची प्राप्ती, त्यालाच परमानंदाची प्राप्ती किंवा त्यालाच प्राप्ताची प्राप्ती असं म्हणतात. ती मोक्षाची इच्छा आपल्याजवळ पाहिजे. आता आहे का ती? नाही आहे. आपल्याला अजून ते काय माहिती नाही. आपल्याला त्या मोक्षाची इच्छा नाही आहे. मोक्ष दुर्लभ नाही आहे, मोक्षाची इच्छा दुर्लभ आहे. मोक्ष दुर्लभ नाही माळी सर. ती जी इच्छा आहे, संसाराची इच्छा जशी आहे त्या इच्छेसाठी मनुष्य रात्रंदिवस धडपडतोय. इच्छा आहे, मला आता इच्छा आहे. माझा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला माहिती आहे. एवढा असताना रविवारीच झालंय सगळं प्रकरण, तरी मी इथं आहे कारण माझी इच्छा आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हे आम्हाला करायचं आहे. फक्त देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव असं म्हणून भागणार नाही. तसं आचरण करायला पाहिजे, तसा विश्वास असायला पाहिजे, तशी श्रद्धा असायला पाहिजे. आणि म्हणून आपण जसं महाराजांनी जीवन जगलेलं आहे, 20 वर्ष गुरूंच्या सानिध्यात घालवली आहेत. किती आपण 20 मिनिटं तरी घालवतो का? महाराजांनी 20 वर्ष घालवली. आपण 20 मिनिटं घालवतो का दिवसातली? 24 तासातली 20 मिनिटं. बर 20 मिनिटं एखाद्या जागेवर शांत बसून काही विचार करतो का? नाही करत. याचा अर्थ काय? आपल्याला त्या मोक्षशास्त्राविषयीची तळमळ नाही. म्हणून ती तळमळ अंतःकरणामध्ये जर उपजायची असेल, निर्माण व्हायची असेल तर त्याला दैवच लागते मागचं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी निर्माण व्हायची असेल तर मागचं पूर्व सुकृत असायलाच पाहिजे. एकाच घरामध्ये 4 मुंडके असतात, मग 4 मुंडक्यांची 4 डोकी चालत असतात वेगवेगळी, आहे की नाही? एकाच घरामध्ये हे सगळं चालू असते. एक मोबाईलवर बसलेला असते, दुसरंही मोबाईलवर बसलेलं असते. ह्याचा विषय वेगळा असतोय, त्याचा विषय वेगळा असतोय. कोण काय कीर्तन ऐकत बसते. आता हे टाकत्यात हो कीर्तन, पण टाकत्यात पण ते बघतंय कोण? आणि बघितलं तर काय करतात? सरांनी सांगितलंय बघायला म्हणून एकदा लाईक मारायचा आणि बंद करून टाकायचं. काय सरांनी परत सांगितले, बाबा सर ह्याच्यामध्ये एक चांगला विचार आम्हाला सुचला किंवा ऐकायला मिळाला आणि बघा हे विचार किती सुंदर आहे, असं नाही. पण ते त्यांचं कार्य करतायत, पण आपलं श्रवणाचं कार्य आपण करायला पाहिजे. म्हणून परमार्थ आपण काय करायला पाहिजे? आपल्या जीवनामध्ये अंगीकार करायला पाहिजे. तो मोक्ष काय तो समजून घ्यायला पाहिजे. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे? सद्गुरूंचा आश्रय करायला पाहिजे, महापुरुषांचा
आश्रय करायला पाहिजे. तुमच्या जवळ महाराज आहेत, त्यांचा तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे. मग वर्षातनं एकदा नाही, महिन्यातनं एकदा व्हायला पाहिजे. महिन्यातनं एकदा सत्संग व्हायला पाहिजे. आणि तसं जर झालं तर बुद्धीला जो गंज चढलाय की नाही तो जरा कमी होईल. नाहीतर हे काय एकदा वर्षात गेलं आणि 364 दिवस हे संसार केला, एक दिवस तुम्ही पाणी मारलं आणि राहिलेलं सगळं पीक जळून गेलं किंवा वाळून गेलं, काय त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून सारखं जसं शेताची राखण करता, शेताची भांगलन करता, कोळपण करता, त्याच्यावर फवारा मारता, औषध मारता, तसं ह्याही शेतामध्ये आतमध्ये जे मुख्य पीक आहे ते काढण्यासाठी सारखं याचं रक्षण करावं लागते, त्याला सारखं सांभाळावं लागते, त्याची निगा राखावी लागते, तर हे शक्य आहे. नाहीतर काय खरं नव्हे. हे मग आपलं यायचं, काहीतरी आम्ही सांगायचं आणि निघून जायचं, तुम्ही पण ऐकायचं, तिथेच कपडे झाडायचे आणि आपलं घराकडे जायचं. काय उपयोग आहे त्याचा त्यावेळेला. असला बोलाचाच परमार्थ, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, जेवून या तृप्त कोण झाला. म्हणून तृप्त व्हायचं असेल तर जेवण केलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेवाने एक विचार मांडलाय, तो सांगतो 5-10 मिनिटांमध्ये. आणि त्यानंतर मला कसं आहे, मला तुमच्याकडून काही अपेक्षा, काय अपेक्षा आहे, तुम्ही स्वतः अभ्यास करायला पाहिजे, तुम्ही स्वतः चिंतन करायला पाहिजे, तुम्ही काहीतरी विचार करायला पाहिजे, तुमच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. हे जर झाली नाही तर मग काय रे, आकाशवाणी केंद्र सुरू होणार, सांगली केंद्र, कोल्हापूर केंद्र, ते बडबडते, या ऐकलं तर ऐकते, नाहीतर बंद करा म्हणते रेडिओ. होय काय बास, आता 1 तास झाला आता महाराज, आता काय डोक्यावरनं जायला लागले, नाहीतर विषय बदला म्हणतात. मग ती कथा घेतली, मग ती खुश होते. सासू इत्या सुनित्या, सुनन सासूला बोलली, सासू सुनेला बोलली, पण ह्यो महाराजांची विषय काढला. जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीव जीवाचा संबंध काय, जीव जडाचा संबंध काय, काय समजत नाही म्हणते. महाराजांचं प्रवचन काही समजत नाही. समजेल कसं, तुझ्या डोक्यात काय तसलं नाहीच, आणि समजेल कसं त्यावेळेला. आणि म्हणून हे समजलं, बाकी सगळं समजते. महाराज म्हणतात 50ची नोट काय 100 म्हणतोयस तू, 100ची नोट काय तुला काय 500ची कळते. हे 500 रुपये म्हणून 100ची नोट दिली, घेते का, नाही घेत. मग हे सगळं संसारातलं कळते, पण हे परमार्थातलं कळत नाही, कारण आम्ही परमार्थात लक्ष देत नाही. म्हणून जरा लक्ष देऊया, आहे की नाही. एक जण गमतीनं भरपूर गोष्टी सांगते आहेत, पण गंमत नको आता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी गेली याची सेन करी, न पावता चाड न धरी, असं राहून दे. जो सुनिश्चळ अंतुरी मेरी जैसा, मी आणि माझी आठवण, मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाची अंतकरण, पार्था तो संन्यासी जारण निरंतर, जो मनी ऐसे झाला संग तोची सांडीला, सुखे सुख पावला अखंडित. ऐका ज्ञानेश्वर महाराज किती भारदारपणे वर्णन करायला लागल्यात. तरी गेली याची सेन करी, एखादी गोष्ट गेली, जशी आमची आता गाडी गेली, सेन करी, त्याच्याबद्दल काही दुःख नाही. न पावता, एखादी गोष्ट मिळाली नाही, त्याचा खेद नाही अंतःकरणामध्ये. आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये, सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये, जो अंतःकरणामध्ये स्थिर असतो, शांत असतो, असा मेरू सारखा, मेरू जो आहे पर्वत, जो जसा सगळ्या या हालचालीमध्ये, त्या समुद्रामध्ये जसा मेरू पर्वत कसा आहे, स्थिर आहे, तसं ज्याचा अंतःकरण मेरू पर्वतासारखं या संसारामध्ये असलेल्या सुखदुःखांच्या मध्ये स्थिर आहे. का स्थिर आहे, तर त्याला स्थिर असलेली वस्तू सापडली. आम्हाला स्थिर वस्तू सापडलेली नाही, म्हणून आम्ही अस्थिर आहे. काय झालंय, आम्हाला स्थिर वस्तू सापडलेली नाही. आमचं सुख सुद्धा अस्थिर आहे, आमची शांती सुद्धा महाराज अस्थिर आहे, आमचं सुख, आमचा आनंद सुद्धा अस्थिर आहे. कारण आम्ही ज्याचा आश्रय घेतलाय ते अस्थिर आहे, ते चंचल आहे. मग आमचं सुख कशावर अवलंबून आहे, तर त्या वस्तूवर अवलंबून आहे. जी वस्तू कशी आहे, जी दिसते, भासते, कळून येते, जड
चंचल विकारवंते मिथ्या सुख दुःख उपजवते तया नाव अनात्मा. आमचं सुख अनात्म्याचं आहे, आमचा आश्रय अनात्म्याचा आहे, आमचं धावणं अनात्म्या माग आहे. दिवसभर काय आहे महाराज? अनात्म वस्तूचा सगळा हे आहे, चिंतन आहे सगळं. आणि अनात्म वस्तू आणि आत्मवस्तू दोनच वस्तू आहेत. महाराज पहिल्यांदा सुरू करतात, विवेक. आत्मा एक अक्रिय असंग क्रियारहित असून तद व्यतिरिक्त सर्व हे चंचल विनाशशील आहे असं बुद्धीमध्ये ज्ञान असणं, विचार असणं, त्याला विवेक म्हणतात. काय म्हणतात आता महाराज? महाराज काय म्हणतात? हे वाक्य जर कळलं तर तुमचं कामच झालं, तुमचं माझं कामच झालं. पण हे वाक्य कळणं एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही, फार अवघड आहे वाक्य कळणं. कारण का? आम्हाला अजून आत्मा काय आणि अनात्मा काय ह्याच अजून उकल झालेली नाही. आणि परमार्थामध्ये पहिली पायरी आहे की त्याच्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी समजायलाच पाहिजेत. ह्या दोन गोष्टी समजल्या, एक अनात्मा आहे, एक चंचल आहे, एक विकारवंत आहे, एक नाशिवंत आहे. आणि संत काय म्हणतात? नाशिवंतासाठी रडतोस काय, जनार्दनी शरण रिघेन पाय. एका जनार्दनी होत भेट संतांची, मग जन्म मरणाची चिंता नाही. पांडुरंग हरी देह हा काळाचा, जाणार शेवटी त्याशी धरुनी मिठी जोडी काय. जाणार 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 हे विश्व, वाऊगाची शोक करीसी काय. देह हा काळाचा, जाणार शेवटी. संत सांगायला लागल्यात, हा जो देह आहे हा जाणार आहे. किती देह आहेत आपल्याकडे? तर 3 देह आहेत. आणि 4था देह आहे की नाही, तो जात नाही बरं का बाबा. त्याला तो सापेक्ष जरी असला तरी तो स्थिर आहे, तो नित्य आहे. मग स्थूल देह जाणार, सूक्ष्म देह जाणार, कारण देह जाणार, हे पिंडातले जाणार. आणि ब्रह्मांडातले कोण कोण जाणार? सुनीलराव, विराट जाणार, हिरण्यगर्भ जाणार आणि अव्याकृत जाणार. हे 3 पिंडातले आणि हे 3 ब्रह्मांडातले. ताई लक्ष द्या हा, हे पिंडातले 3 देह आहेत. स्थूल देह दिसतोय तो अन्नमय कोशाचा आहे. सूक्ष्म देह त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? तर प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. आता हे सगळं नवीन आहे, पण नवीन जरी असलं तरी महत्वाचं आहे. हे डोक्यात अजून नाही, बुद्धीमध्ये हे अजून कुठं ऐकलेलं का? ऐकलंय? बोला की. नाही ऐकलेलं. गाणं ऐकले का ऐश्वर्याचं? सलमान खान, शाहरुख खान? नाही असू दे की, हे पोरी बसल्यात नव्हते, त्यांना विचारायला लागले. तुम्ही काय तुमच्यावर आरोप करून घेऊ नका. हे तुम्हाला आता सांगत नाही आम्ही, तुमचं आता भविष्य ह्यांच्या हातात आहे. तुम्ही त्यांना ह्यांना सांग. अहो म्हातारे, देवाला ताजं फुल आवडते हो, शिळं फुल कोण देवाला सुकलेलं घालतंय? देवाला बी आवडत नाही. सुकलेलं फुल आलायच घेऊन आता, आणि काय तुला कळत नाही म्हणतात. लहानपण आलं आणि खेळण्यात गेलं, तरुणपण आलं धुंदीत गेलं, म्हातारपण आलं खोकण्यात गेलं. आणि रामराम म्हणशील केव्हा आता तू? तर रामराम म्हणाय दात पाहिजेत का नको? दात पडल्यावर रामराम म्हणता येत नाही, लांब लांब म्हणते ती. बघा तुम्ही दात पाडून, लांब लांब म्हणते का काय आणि राम म्हणते. दात गेले का नाही र म्हणता येत नाही हो. इथले 2 दात गेले का नाही त्याला र म्हणते, लांब म्हणते ती. म्हणून संत एकनाथ महाराज काय म्हणले? नामाविन मुख सर्पाची ती बिळ बिळ, जीवा नव्हे काळ सर्पाय, वाचा नव्हे लांब म्हटले. लांब म्हणजे ते लांब म्हणते हो, राम म्हणता येत नाही त्याला. म्हणून ते राम राम कधी म्हणशील बाबा? हे तरुण पण गेलं, बालपण गेलं, म्हातार पण गेलं. आता दास म्हणे प्राण्या जाशील जेव्हा, विचारील राम जाप तुला तेव्हा, आणि काय जाप देशील तेव्हा? त्यावेळेला राम राम म्हणतील.
त्या वेळेला तुला राम राम म्हणायचा चान्स नाही. आता तुला चान्स आहे. राम म्हटलं तर कोण राम राम म्हणते? पूर्वी म्हणत होते राम राम, हॅलो म्हणते आता. अरे राम राम पूर्वी म्हणत होते राम राम. हा काय पुण्य वाणीचं होत असेल का नाही? आता काय म्हणते? हॅलो. काय हॅलो? हॅलो म्हणजे मोकळाच आहे. हॅलो म्हणजे मोकळा. हो, हॅलो शब्दाचा अर्थ हॅलो म्हणजे मोकळा. मोकळाच आहे आम्ही, काय नाही. म्हणून आमचा राम राम घ्याव. तुकाराम महाराज काय हॅलो म्हणले नाहीत. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा आता राम राम. तेवढं राम म्हणजे जे शुद्ध अस्तित्व आहे. राम 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 अवघाची म्हणशी कोणी न जाणती आत्माराम. आत्माराम जो आहे, जो विश्वाचा राम आहे, जो अयोध्येतला राम आहे. आणि अयोध्या कुठं आहे सांगा बरं? उत्तर प्रदेशात. अहो या शरीराला युद्धरहित जर अवस्था प्राप्त झाली अंतःकरणामध्ये तर तिला अयोध्या म्हणायची. आता अयोध्या कधी निर्माण होते? बालकांड झालं की अयोध्याकांड निर्माण होतं. मग त्यानंतर अयोध्येतनं मनुष्य कुठे जातोय? किष्किंधा कांडात. किष्किंधा कांडात सुग्रीवाची भेट होत्या. भावरूपी सुग्रीव, वैराग्य रूपी विवेक रूपी हनुमंत त्याला भेटतोय. कुणाला? आत्मारामाला. त्या आत्मारामाला ते दोघ जण भेटली, विवेक वैराग्य. भावरूपी सुग्रीव भेटला की मग तो तिकडे लंकेकडे जातोय. तिथं लंका कांड होते. लंका सूक्ष्म देहाचं त्यावेळेला त्याचं बाद होतोय. म्हणून स्थूल देहाचं, सूक्ष्म देहाचं आणि कारण देहाचं हे पिंडामधले 3 काढून टाकले. मग आता हे 3 जण, ह्याचं 3 जणांचं जर ममत्व सुटलं, 3 जणांचा जर बाद झाला, महाराज नेहमी म्हणतात काय करायचं आहे? शरीर असणार आहे पण शरीराचा बाद व्हायला पाहिजे. मग शरीराचा बाद होण्यासाठी शरीर मी नाही, शरीर नश्वर आहे, शरीराशी माझं तादात्म्य हा भ्रांती आहे. त्याला काय म्हणते? तादात्म्य भ्रांती. देह सत्यत्व भ्रांती. देहाचे विकार माझे आहेत, विकार भ्रांती. देह आणि मी एक आहे, संग भ्रांती. दिक्पाल भ्रांती. ही जी भ्रांती आहेत, ह्या भ्रांती समजून घ्यायला पाहिजे. मग पुढे उभी आली महाराज याच्या पुढे, जेने भ्रांतीपासून हिरतली. 5 प्रकारच्या ज्या भ्रांती आहेत, आम्ही भ्रांतीत आहोत. म्हणून जो भ्रांतीत आहे ना त्याला शांती नाही. भ्रांती गेली की शांती गेली, शांती आली. शांती रुक्मिणी आली घरा म्हटले. रुक्मिणी कोण? पांडुरंगाची बायको. आणि पांडुरंग कोण? रुक्मिणीचा पती. रुक्मिणी कोण? पांडुरंगाची पत्नी. आणि पांडुरंग कोण? रुक्मिणीचा पती, सोयरिया. अरे रुक्मिणी कोण? शांती रूपी रुक्मिणी, शांती रूपी सीता. रामाची पत्नी सीता, ती शांती रूपी सीता. म्हणून अध्यात्म रामायण काय सांगते की अहंकार रूपी रावण आला, शांती रूपी सीता चोरून घेऊन गेला आणि आत्माराम रडायला लागला. विवेक रूपी हनुमंत आला, त्यानं शांती रूपी सीतेला शोधून काढली. आत्मारामाला आनंद झाला. झालं रामायण, झालं पूर्ण झालं. मग आता हा आत्माराम आहे ना, तो बी रडायला लागलाय. शांती रूपी सीता गेल्या. कुणी नेली? अहंकार रूपी रावणानं नेली. तो म्हणतोय रामायण ऐकाय पाहिजे. रामायण तुझंच चालू आहे बाबा, तुझं रामायण चालू आहे. तू बी रडायला लागलायस. हाय हाय हाय, माझं हे गेलं, माझं ते गेलं. तुझं काय होतं त्यावेळेला? नाही, तुझं गेलं काय? आणलंच नव्हतंस. गेली याची सेन करी. गेली याची, माणसाला गेल्याचं दुःख कधी आहे? माझं असलं तर, आता माझी गाडी गेली, तुम्हाला काय दुःख आहे काय? पण माझी गाडी गेली मला दुःख असलं तर गाडी कुणाची झाली? तुमची का माझी? माझी. मग लोखंडाची नाही, कंपनीची नाही. नाही, लोखंडाची गाडी नाही, कंपनीची नाही. लोखंड कुठनं आणलं? ते पंचमहाभूतात आणलं. प्लास्टिक कुठनं आणलं? पंचमहाभूतात आणलं. मग गाडी कोणाची? माझी का पंचमहाभूतांची? पंचमहाभूतांची. मग पंचमहाभूतांची गाडीवर नाव कुणी टाकलं? कुठल्या? त्या नव, ह्या गाडीवर नाव टाकले आबा देसाई. हे माळी गाडी, माळी गाडी.
नारायण माळी गाडी. हा, त्याला कळायला लागले बघा, त्याला पडले. असली पोरं पाहिजेत, त्याला समजते, डोकं चालतंय त्याला. ही गाडी आली, गाडी आली, ही आबा देसाईची गाडी आली, घरात आली की नाही, गाडी आली म्हणायचं. काय आले, गाडी आली. मग गाडी असते लोखंडाची, त्याच्यावर नाव टाकतात, टाटाची गाडी, अशोक लेलंडची गाडी. पण गाडी कुणाची मूळची, ज्याची आहे ती अधिष्ठान गेलं विसरून. तसं आमचं हे अधिष्ठान मूळचं गेलं विसरून, आणि अधिष्ठानाचीच ही गाडी आहे. अधिष्ठानच ही गाडी करून आलं इकडे, पण ती अधिष्ठान बी कळना आणि तिची गाडी बी कळना. ह्योच ड्रायव्हर होऊन बसलाय, हिचं वेगळंच चाललंय. अहंकार नसलेला अहंकार महाराज ड्रायव्हर व्हायला लागलाय. म्हणजे गाडी खालचं कुत्र असं बघते वर, मीच चालवले सगळे. अरे खोया, तुझा आणि त्याचा काय संबंध, तू कुत्रा. ती गाडी वाहन कुठं आणि तू कुठं, त्याची ताकद कुठं, तुझी ताकद कुठं, काय त्याला काय पत्ता आहे का. आणि म्हणून हे देहच आपला नाही ताई. देहाच्या संबंधानं ते नाव आपलं नाही, गाव आपलं नाही, सगळे सोयरे आपले नाहीत. नको नको मना गुंतू माया जाळी, काय ते भजनात अभंग सांग म्हणाय चांगला आहे हो, म्हणाय चांगला आहे तो, समजून घ्यायला लय अवघड आहे महाराज. आहे तुकाराम महाराजांनी 18 लाख रुपये वाटून टाकली सांगते कीर्तनामध्ये. ह्यो 180 रुपयाची पावती फाडणं झालाय. 18 लाख रुपये त्यांनी वाटून टाकले त्या काळामध्ये. म्हणजे आमचे तुकाराम महाराज श्रेष्ठ किती होते, तुम्ही किती वाटले. तुम्ही लागले येऊन द्या, जावक नको, आवक पाहिजे. आणि आवक जरी किती झाली तरी एक दिवस जावक झाल्याशिवाय राहतच नाही. एक दिवस हीच गाडी जाणार आहे, त्यामुळं गाडी बरोबर सगळंच जाणार आहे. मग गाडी बरोबर जाणार आहे, कधी जाणार आहे, आत्ता जाणार आहे, उद्या जाणार आहे, परवा कधीतरी जाणार आहे. मग आत्ताच गेले असं समजूया की कधीतरी जाणारच आहे. गेली याची सेन करी, कधीतरी जाणारच आहे. आज ना उद्या जाणारच आहे. नंबर एक दिवस पडलेलाच आहे. नंबर नाही का आपला पडलाय की नाही, कुठल्यावर, ह्याच्यावर पडलाय नंबर, तुमच्यावर नाही. या गाडीला एंट्री आहे, ह्या गाडीला एक्झिट आहे, पण ह्या गाडीचा जो मुख्य ड्रायव्हर आहे, जे सत्ता मात्र चैतन्य आहे, त्याला काहीही एंट्री नाही. तो कारण सर्वत्र आहे, तो सर्वत्र आहे, त्याला येणं जाणं नाही. तो येत नाही, जात नाही. आपण म्हणतो, बरीच जण म्हणतात, म्हणजे गावाकडे अशी समजूत आहे, काय ते पिक्चर मध्ये बघितलेलं असते, हो माणूस मेला आणि मेल्यानंतर त्यातनं आतनं अशी एक ज्योत निघते, अशी 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 वर जाते, आहे की नाही. मध्ये मध्ये गेला बघा, आत्मा गेला, स्वर्गात गेला बघा, वैकुंठात गेला. आणि कुठं कुठं महाराज म्हणतात, काय फोन आलाय, मी स्वर्गात आहे, वैकुंठात आहे, काय यान पाठवू काय, आता नवीन चंद्रयान निघाले ते पाठवू. हा, तर हे सर्व जे अनात्म गोष्टी आहेत, चंचल आहेत, अनित्य आहेत, नश्वर आहेत, ह्याच तू हे जाणारच आहेत. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. घटिका यंत्र हे जाणार आहे. मग जाणार आहे की नाही त्याचा मोह धरू नका. जे जाणार नाही तिकडे लक्ष द्या. त्याला संत बरेच उदाहरण सांगतात. अलंकार जातात, सोनं जात नाही. अलंकार काय होते, रूपांतरित होतात. काय आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, या जगामध्ये नाश कशाचाही होत नाही, फक्त रूपांतर होत असते. बरं का ताई, लक्षात ठेवा. तुम्ही तरुण आहेत काय लोक मंडळी, त्यांनी लक्षात ठेवा, या जगामध्ये एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर इट बी डिस्ट्रॉयड. एंटायर एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आहे ना, कोण आहे की नाही सायन्स, कोण आहे की नाही. हा पण आहे ना, हाय हाय. हा पोरं आहे तिथं म्हणून म्हटलं. हो म्हणजे काय आहे, हे युनिवर्स मध्ये जी एनर्जी आहे ना ती कॉन्स्टंट आहे. फक्त नाश कशाचा होतोय, तर फक्त रूपांतरित व्हायला लागले, बदल व्हायला लागलाय. फक्त ह्या नामरूपामध्ये बदल व्हायला लागलाय. जसं सोन्याचं नामरूप बदललं. तुम्ही पहिल्यांदा काय केलं, कर्णफूल केलं, मग परत नाकातलं केलं, परत गळ्यातलं केलं, परत हातातलं केलं, परत पायातलं केलं. सोनं गेलं का नामरूप गेलं,
सोनं आहे तसंच आहे, 5 तोळ्याचं सगळं केलं, मग त्यातलं गेलं काय? नामरूप गेलं. लक्षात येते का नाही? का नाही कळालं? बांगडीची नेकलेस केला, परत नेकलेसची बांगडी केली, मग काय झालं? फक्त नामरूप बदललं, पण सोन्यामध्ये काय बदल झालेला नाही. मग आम्हाला काय वाटते की हे नामरूप बदललं म्हणजे नाश झाला, तर नाश नाही झाला, रूपांतरित झालं. ते आहेच, पंचमहाभूत पंचमहाभूतांमध्ये गेली, त्यांचा नाश झालेला, ते रूपांतरित झाले. मग ते रूपांतरित झालेले परत तुमची जी इच्छा आहे मनामध्ये, अंतकरणामध्ये जी इच्छा आहे ती घेऊन परत ती दुसरा देह धारण करते. तो जो सूक्ष्म देह आहे तो परत काय करतोय? दुसरा देह धारण करतोय. कधीपर्यंत? जोपर्यंत त्याच्यामधल्या वासना, संकल्प, संस्कार हे जोपर्यंत नष्ट होत नाहीत. जसं एखादं बी आहे, तुम्ही जमिनीमध्ये पेरता, तेच भाजून पेरलं तर उगवत नाही, तसंच पेरलं तर उगवतंय. तसं आम्ही तसंच पेरतोय, ते भाजत नाही. अभंग मात्र म्हणतोय, बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, साखरेचा न होय ओस, आम्हा कैसा गर्भवास. आम्ही नुसतं म्हणतोय, पण आमची बीज, अज्ञान रूपी बीज, ते अजून काय गेलेलं, त्याला अक्षर पुरुष म्हटले. ते काय केला जळतच नाही. अज्ञान काय ह्याला झालं तर दिवसभर हा आबा देसाई काय त्याला सोडतच नाही. पण ह्याला आबा देसाईला तयार किती तारखेला केला हो? या आबा देसाईला तयार किती तारखेला केला सांगा बरं? 12व्या दिवशी मामीना आली, आत्ती आली आणि आबा देसाई तयार झाला. आणि कॅन्सल किती तारखेला करायचा? 12 तारखेला. 12व्या दिवशीच करायचा हो. 12व्या दिवशी तयार केला आणि 12व्या दिवशी त्याला काय करायचंय? म्हणजे एक दिवस. सांगायचं तात्पर्य काय की या शरीराला, शरीराच्या नावाला नाश हाय. शरीराच्या संपत्तीनं जेवढं सगळं हाय त्याला पद, पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान, त्याला सुद्धा काय आहे? नाश आहे. आणि हे सगळं नश्वर आहे. ते नश्वराचा मोह आपण अंतकरणामध्ये बाळगून आहे. आपण अविवेकी आहोत, आपण अज्ञानी आहोत. संत अज्ञानी नाहीत. संतांनी हे सगळं सोडलं. सोडलं म्हणजे काय? त्यांनी भिरकावून दिलं नाही, त्याचा मोह सोडला. गाडगे महाराजांचं उदाहरण आहे. त्यांचा मुलगा वारला आणि त्यांना तार आली की मुलगा गेला. ते काय म्हणले? कित्येक गेले कोट्यानुकोटी, काय रडतोस एकासाठी? म्हणले गोपाला गोपाला. आणि आपलं झालं तसं सर बंद करा, सगळं बंद करा. असं आपलं अजून विवेक अंतकरणामध्ये नाही. तुकाराम महाराजांचं उदाहरण फक्त आपण महाराज घेतो. बरे झाले देवा, निघाले दिवाळे. आणि आपलं निघालं तर देवाचं दिवाळ काढू आम्ही. जी जिजा होतीच किती काय आवडी आवडी. काळ्या मेल्या माझ्या संसाराचं सगळं वाटुळ केलंस आणि आता माझ्या पोरासनी मी तुला खायला घालून दिना झालायस मला. आणि मग ती जिजा आवडी जी आहे ती आपणच आहोत. आपल्याला संसाराची आवडी आहे. तुकाराम महाराजांना परमेश्वराची, पांडुरंगाची आवडी आहे. ती दोघं आपणच आहोत. आपली बुद्धी म्हणजे आवडी, बर का? आपली बुद्धी म्हणजे आवडी. आणि आवडीचं लक्ष कुठं आहे? तुकाराम महाराजांकडे नाही. अहो, ती तुकाराम महाराज जेवल्याशिवाय जेवत नव्हती. म्हणजे तिचं लक्ष कुणाकडे होतं? धन्याकडे होतं. बघा किती तुकाराम महाराज सिनेमा बघा. तुकाराम महाराज बसल्यात चिंतन करत आणि ती आवडी गेली आणि ते भाकरी घेऊन खावा खावा. मग आता बायका तशा करतील? खाय ना का मरणा म्हणतील. होय काय ना. तात्पर्य काय? ते संसारातलं घेऊ नका तुम्ही, इकडे या. त्या आत्मारामाचं काहीतरी चिंतन करा आणि त्याचं चिंतन करताना मग भाकरी खावा, चालते. मग तुम्ही त्याच्याबरोबरच भाकरी खाल्ल्यासारखी आहे. आणि भाकरी आणि आत्माराम हा सुद्धा वेगळा नाही, तोच भाकरी झालाय. असं कधी वेळा मनात आलंय? आता हे 60 वर्ष आपली झाली. 60 वर्षामध्ये ही भाकरी आत्माराम आहे, ही चपाती आत्माराम आहे, हे पावटा आत्माराम आहे, ही बावची आत्माराम आहे, ही भेंडी आत्माराम आहे, तोच माझा राम आहे. आणि असं हे रामच खायला लागलाय असं मनात किती वेळा आले? हा आले. मग काय म्हणायचं? आता विश्वात्मके देवी,
मग विश्वात्मकी देवी म्हणजे सगळ्या विश्वात देव आहे आणि भेंडीत नाही. भेंडीत तेवढा नाही, तेवढी चांगली लागत्या, त्यातलं ब्रह्म चांगलं लागत नाही. अरे काय आमचा परमार्थ, कसला परमार्थ काय अवघड आहे आमचा परमार्थ. गेली याची सेन करी, हे सगळं नामरूपातलं जे आहे त्याला माया म्हटले. ते माया आहे, नामरूप जाणार आहे, त्याची सेन करी, त्याच्याबद्दल शोक करू नकोस, त्याचं दुःख बाळगू नकोस. न पावता चाड न धरी. न पावता म्हणजे माया, हे माया किंवा हे नश्वर अनात्म गोष्टी त्या जर मिळाल्या नाहीत तुझ्या पूर्व सुकृतानं प्रारब्धानं, तर त्याच्याबद्दल तू दुःख करू नकोस. आमचं आता दुःख कशाबद्दल आहे? दुःख कशाबद्दल आहे? पांडुरंगाबद्दल. पांडुरंग तर तुमच्या अंतःकरणामध्ये विराजमानच आहे, सर्वत्र विराजमान आहे तो. मग त्याच्याबद्दल काय आम्हाला दुःख करायची आवश्यकता नाही. मग कशाबद्दल दुःख आहे? बंगला, गाडी, बंगला सगळं आम्हाला पाहिजे. काय घेऊन जायचं आहे? काय घेऊन जायचं नाही. जे घेऊन जायचं नाही ना त्याच्याबद्दलच आम्हाला हवं आहे, आणि जे घेऊन जायचं आहे त्याच्याबद्दल आमची निराशा आहे, तिकडं आमचं दुर्लक्ष आहे. काय करावं मग? ह्याला कारण कोण? तर आम्हीच, आमची बुद्धी, आमचे विचार, आमचं चिंतन हेच कारण आहे. मग आता काय करायला पाहिजे? आपण जे बरोबर येणार आहे ते आपण घ्यावं, जे बरोबर येणार नाही ते सोडावं. बर मला सांगा, पंढरपूरला जाताना किती बॅगा नेता तुम्ही? नाही विचारतोय, किती नेता? हा, एक. बर किती कपडे नेता? थोडे नेता, 1, 2, 3 ड्रेस नेता. हा, म्हणजे काय, प्रवास हलका होतोय. मग आता जर तिकडचा प्रवास हलका करायचा असला तर सामान जड घ्यावं का हलकं? हलकं. मग हलकं कधी होणार? हे हलकं झालं तर. आता हे जड करायचं चालू आहे सगळं, म्हणून ते तिरडीवर ठेवलं की जड लागते. ते का तर हे जड झालेलं असते हो, मग ते जड लागते. काय काय माणसं हलकी लागतात का? तर ते अहो ते रिकाम झालेलं असते, वासना कमी झालेली असते, ते हलकं लागते. म्हणून काय काय बायका सुद्धा बघा जाड असतात पण हलकी असतात. काय काय जण बारीक असतात पण जड असतात. म्हणून वासना हलक्या झाल्या. आमची महाराज एक गोष्ट सांगायची, विमान जर उडायचं असलं लवकर तर हलकं विमान पाहिजे म्हणतात. जड विमान असलं का नाही ते उडत नाही लवकर, त्याला लय पळवायला लागते आणि लय पेट्रोल खाते ते, त्याला लय धावपट्टी मोठी करायला लागत्या. तसं आमचं विमान हलकं व्हायला पाहिजे. विमान उडणार की, हलकं करा की जरा. हे विमान उडणार नाही असं नाही, पण याला हलकं करूया. हलकं कधी होईल? तर वासना कमी झाल्या पाहिजेत. मग वासना जर कमी झाल्या तर ते हलकं होतंय, आणि वासनाच नाही. चहा मिळाला काय? आता आम्हाला कुठे जातो काय वेळेला काय मिळत नाही, काय वेळेला काय मिळत नाही. आता मी महाराज गेलो होतो तर त्यांनी काय मला चहा पाणी विचारलं नाही. मग आमची इच्छाच नाही. इच्छा नाही तर दुःख नाही, काही इच्छाच नाही. आता बघा, जर सगळंच पांडुरंग जर करतोय असं आमची जर काय आहे श्रद्धा आहे, तर देणारा कोण? पांडुरंग. आणि येणारा, आणि चोरी झाली तर त्यानंच. पांडुरंगानं माझं वाटोळ केलं, एवढं कष्टानं मी केलं, म्हणजे करणारा कोण? मी. आणि येणारा कोण? चोर. म्हणजे आमचं सगळं डोक्यात कन्फ्युजनच आहे सगळं. काय आमचं हे नाही, खरं नाही, कन्फ्युजन आहे सगळं. गेली याची सेन करी, न पावता चाड न धरी, जो सुनिश्चळांतरी मेरुजैसा. काय म्हणतात या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज? काही गोष्टी जाणारे आहेत, काही गोष्टी राहणारे आहेत. जाणार आहे ते जाऊ द्या, ते चाललंय, त्याला गती दिल्या. महाराज सांगतात त्याला प्रारब्ध आहे, त्याला गती दिलेली आहे. ते जोपर्यंत गती आहे ना, जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलोना. तो चावी जेवढी आहे ह्या शरीराला, कुठल्याही गोष्टीला. आता माझी गाडी ती अपघातग्रस्त झाली, तिला तेवढीच चावी दिली होती हो. असं वाटलंच नाही ती अपघातग्रस्त होईल म्हणून. आदल्या रात्रीला 6.5 लाखाला मागत होती. आदल्या रात्री एक जण फोन आलता, मला गाडी द्या तुमची. पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं अपघातग्रस्त होणार होत, झालं. तसं ही गाडी वाटतंय हिला काय अपघात होणार नाही, पण दुसऱ्या दिवशी काळाची वेळ कधी येईल माहिती नाही.
मग ती अपघात व्हायच्या अगोदर आपला प्रवास बरोबर करूया का नको? अपघात झाल्यावर प्रवास होत नाही, दुसरी गाडी घ्यायला लागते, मग तसं दुसरं देह घ्यायला लागतोय. म्हणून गेली याची सेन करी. आतापर्यंत जे गेले, मला सांगा आतापर्यंत तुम्ही मिळवलेलं राहिलंय का गेले? तेच की, म्हणजे मिळवलेलं राहिलेलं नाही. काय राहिलेलं नाही? इथं राहणं. हे बघा, आमचे महाराज सांगायचे, लक्ष्मी कधी बघितली काय? ती कशी उभी आहे? ती अशी उभी आहे. आणि सरस्वती अशी बसलेली आहे. लक्ष्मी उभी आहे आणि तिच्या हातातनं ते हे नाणी पडतायत. मग का उभी आहे? अहो ती चंचल आहे, जाते, सगळं जाते. ही माईक आहे, ही जाते. मग तिकडे लक्ष द्यायचं नाही जास्त. जे प्रारब्धाने मिळते, प्रारब्धाची वाढे धन, प्रारब्धाची वाढे मान. येते गेली जायचं जाऊ दे. तू का म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे. हे जमायचं अवघड आहे साक्षी. हे साक्षी अवघड आहे. 50 टन जर ऊस काढायचा असता आणि 30 टन जर झाला तर साक्षी गडबडा लोळतोय शेतातच. कुठला साक्षी कुठला काय त्यावेळेला. आणि जर 2 लाखाचं जर बिल यायचं असतं आणि जर ते 1.5 लाखावर आलं तर साक्षी काय सरळ झोपतोय? नाही. साक्षी होणं फार अवघड आहे. कशाचाही प्रभाव तुमच्या अंतःकरणावर व्हायला नाही पाहिजे. सुखाचा नाही, दुःखाचा नाही, जयाचा नाही, पराजयाचा नाही, लाभ नाही, हानी नाही, स्तुती नाही, निंदा नाही. निंदा स्तुतीवर लावून काठी म्हणले. आपलं अंतःकरण एवढं आहे का हो? एकनाथ महाराजांच्या तामानामध्ये जाऊन उभा राहिला, तिच्या पत्नीच्या अंगावर तो येऊन बसला आणि अंगावर 21 वेळा थुंकला. आणि आपल्या अंगावर थुंकला तर जमल? शांत राहील? उगा त्यांना शांतीब्रह्म म्हटले. हा. आणि संतांच्या आयुष्यामध्ये सगळं गेलं, नश्वर गेलं, पण शाश्वत होतं शिल्लक, म्हणून डगमगले नाहीत. आणि आमच्याकडे काय झाले माहितीये काय? सगळं नश्वर आहे पण डगमगतंय, सारखं घाबरतंयच एकदम. कारण शाश्वत अजून सापडलेलं नाही. एकदा शाश्वत सापडलं म्हणून आमचे महाराज म्हणायचे, जर नश्वर कळलं, ईश्वर कळलं तर नश्वर कळेल, नश्वर कळलं तर ईश्वर कळेल. आणि एकदा ईश्वर कळाला तर नश्वरतेविषयी घाबरायची काही गरज नाही. आणि म्हणून मी कोण आहे तर मी नश्वर नाही, मी ईश्वर आहे. आता तो ईश्वर कसा आहे का नाही ते आता इथं तुम्हाला सांगता येणार नाही, कारण तुम्हाला समाधी लागेल. मग 2-3 तास लागणार. मग 2-3 तास लागल्यानंतर मग आता काय थंडी बी नाही, पडद्या बसल्या बसल्या झोप लागाय काय हरकत नाही. म्हणून तरी गेली याची सेन करी, न पावता चाडणं धरी. जो सुनिश्चळ आहे, आपलं जे स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी जो स्थिर आहे, त्याचं अंतःकरण त्याच्या ठिकाणी स्थिरावलेलं आहे. पुढे ते काय म्हणतात, त्याच्या ठिकाणी 2 गोष्टी गेलेल्या आहेत, मी आणि माझं. हा देह म्हणजे मी, आणि देहाच्या संबंधानं जे सगळं आहे ते ममता हे गेलेलं आहे. मग आता हे कसं आहे, त्याचं थोडंसं सूक्ष्म चिंतन सांगतो 2 मिनिटात महाराज. जरा लक्ष द्या इकडे. काय मनुष्य स्वतःला पहिला विसरलाय मी कोण आहे ते, आणि देहाला मी म्हणून आता संसार सगळा करायला लागलाय, व्यवहार करायला लागलाय. आत्मचैतन्य हे असंग आहे. चैतन्य काय आहे? लक्ष द्या बाबांनो, असंग आहे. आता त्या चैतन्याला ह्या देहाचा कधी स्पर्श नाही, पण ह्या देहाला चैतन्य आणि देह याची जी गाठ पडली त्याला म्हणायचं चित जड ग्रंथी. चैतन्याची आणि या जडाची जी गाठ पडली त्याला काय म्हणायचं? चित जड ग्रंथी. त्यालाच काय म्हणतात? अविद्या ग्रंथी. त्या अविद्या ग्रंथीनं झालं काय तर अविद्या ग्रंथीनं चैतन्यावर आवरण झालं. अविद्या ग्रंथीनं काय झालं? चैतन्यावर आवरण झालं. आवरण म्हणजे काय झालं? त्या ठिकाणी त्याची विस्मृती झाली, आत्मविस्मृती झाली. आणि मग काय झालं? त्या ठिकाणी भ्रम निर्माण झाला. आवरणातनं काय झालं? भ्रम आणि विक्षेप. मग काय भ्रम निर्माण झाला? त्याला मी देह आहे. ते काय झालं? त्याला पहिल्यांदा भ्रम निर्माण झाला की मी कोण आहे, मी कोण आहे. तैसे अज्ञान अंगीकारे, अज्ञानाचा अंगीकार झाला पहिल्यांदा. मग कोहम विकल्पाचे मांडे, मी कोण आहे. मग विवरोनी की जे पुढे देह मी असे. हा देह मी आहे, पंचमहाभूतांचा देह त्यांना आपलं तादात्म्य करून घेतलं. कशामुळे?
ते अज्ञान एक जे रूढे, हे अनेक जन्मापासून महाराज या देहाशी गाठ बांधायची आमची सवयच आहे. अज्ञान रूढ झालं, त्यानं देहाशी संबंध बांधला आणि देह मी म्हणायला लागला आणि देहाच्या संबंधानं ममता सगळी माझी झाली. आता हे कोण म्हणायला लागले? चैतन्य म्हणायला लागलाय का देह म्हणायला लागलाय? एवढंच फक्त विचार करा, मग बघूया आपण पुढचं. हे कोण म्हणायला लागले? देह माझा आहे असं चैतन्य म्हणायला लागलंय का देह म्हणायला लागलाय? दोन गोष्टी आहेत ना यात, एक देह आहे आणि एक चैतन्य आहे. मग चैतन्य आता म्हणायला लागले का देह माझा आहे? नाही. देह म्हणायला लागलाय का? देह जड आहे, त्याला काय कळत नाही. मग कोण म्हणायला लागले देह माझा आहे? काय लक्षात येते काय? नाही येत. मग ते चैतन्य ज्यावेळेला विसरलं, कशामुळं? आवरणामुळं. चैतन्य विसरलेलं नाही. आमची जी बुद्धी आहे, आमचं जे ज्ञान आहे, ते आम्ही कोण आहोत हे आम्ही ज्यावेळेला विसरलो, त्यावेळेला एक देह अहंकार निर्माण झाला. आणि तो देह अहंकार काय? देह अहंकार निर्माण झाला आणि तो ह्या देहाच्या ठिकाणी तादात्म्य पावला. देह तादात्म्य भ्रांती निर्माण झाली आणि ती देह तादात्म्य भ्रांती निर्माण झाली, त्याबरोबर हा देह माझा असा तो काय झाला? त्याच्याशी एकरूप झाला. मग त्याच्यातनं पहिल्यांदा देह अहंता निर्माण झाली आणि मग ममता निर्माण झाली. मी देह आणि देहासंबंधी सर्व माझं अहंता ममता निर्माण झाली. मग ते काय म्हणतात? हे दोघं पुसून टाक म्हणतात. मी आणि माझी ऐसी आठवण हे तुझ्या बुद्धीमध्ये जे आहे ते चैतन्य आहे आणि ते चैतन्याचा प्रकाश बुद्धीमध्ये पडला, चिदाभास निर्माण झाला, त्या ठिकाणी जीव निर्माण झाला आणि त्या जीवानं त्या बुद्धीचं साह्य घेतलं. पण बुद्धी अज्ञानग्रस्त होती, तिच्या ठिकाणी मागच्या काय होते? संस्कार होते. त्याच्या ठिकाणी मीच देह आहे म्हणून स्फुरू लागली आणि मग मी माझी ऐशी आठवण सुरू झाली. मग आता त्यानं काय करायला पाहिजे? आता हे विसरा म्हणतात आणि त्या जीवानं आपल्या उगमाकडे बघायला पाहिजे. त्या उगमाकडे बघितलं की त्या जीवाचं जे अधिष्ठान आहे ते कूटस्थ आहे. मग त्या कूटस्थाकडे आम्ही बघतच नाही. कुटस्थ काय कळते त्यावेळेला? अजून जीवच कळे ना महाराज. देहाच्या आतमध्ये. आता महाराज तुम्ही याच्यावर पुढे घ्या, हे जे आहे आता याच्या पुढे चिंतन हे पुढे घ्या. तर मी आणि माझी आईची आठवण विसरले जयाची अंतकरण पार्था तो संन्यासी जाण. मग कशा संन्यास म्हणजे काय? तर सतच्या ठिकाणी राहणं त्याला संन्यास म्हणायचं आणि असतचा त्याग करणं त्याला काय म्हणायचं? खरा त्याग म्हणायचं. त्याला खरा त्याग त्याला म्हणायचं. कपडे काढणे हा त्याग नाही. अविद्या काढून टाकणं, अज्ञान काढून टाकणं आणि सतच्या ठिकाणी राहणं त्याला सतन्यास असं म्हणायचं. आणि असा जो मी आणि माझं ही दोन अक्षरं पुसून टाकतो, देह अहंता आणि देहानी ममता ही दोन टाकली की मी एक चैतन्य स्वरूप आहे, मी एक असंग आहे, मी एक साक्षी स्वरूप आहे, मी एक कूटस्थ स्वरूप आहे, मी जीव नाही मी शिवरूप आहे. अशा पद्धतीचा बोध बुद्धीमध्ये व्हायला पाहिजे. ती कधी होईल? हे शाळेत बसलं तर. मग शाळेत ही आता विषय अवघड आहे विषय. मग हे विषय आहे की बुद्धीला पेलत नाही. बुद्धी म्हणत्या दुसरं काहीतरी सांगा. मग दुसरं काय सांगा? मग तुम्ही असं करा, 2 माळा जपत जावा. 2 माळा. हो, आपण ज्यावेळेला बाहेर जातो ना त्यावेळेला काय म्हणता घरात तुम्ही? आई मुलाला काय म्हणते? जपून जा. जपून जा म्हणजे काय? जप करून जा किंवा जप करत जा. ते जपून जा. ते जपते ह्याला म्हणते जपून जा. हे कसं राहील? ते जपून जा. मग ते जपून आपण जर जीवन जगलो तर आपल्याला काहीतरी कळेल. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपलं जे साक्षी स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे ते कळावं. त्याच्यासाठी ही देह भ्रांती आहे, देह तादात्म्य भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, ह्या भ्रांतीपासनं आपली बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे. आणि तशी आपली बुद्धी सगळ्यांची शुद्ध व्हावी. बराच वेळ झाला, मी बोलणार होतो कमी, पण काय आहे अध्यात्म विषय असा आहे की ते समजावून सांगायचं म्हटलं की पुढच्याची कशी असते ती तयारी नसते पहिली गोष्ट. कारण तू शाळेत येतच नाही ना. आता हे पाठाला 4-5च मंडळी असतात तिथे यांच्या घरी, आणि तुमच्या गावात काही पाठ असेल असं काही मला वाटत नाही. कुठे पाठ असतोय महाराज? टीव्ही सिरियल बघायला 1-1 तास जातोय, 2 तास जातात, 1.5 तास जातात, सगळा वेळ वाया चाललाय. पण आम्हाला त्याचं भान नाही.
वेळ वाया चाललाय. महाराज ते सारखं सांगतात काय काळ जपत असे काहीतरी आयुष्यात म्हणतात सारखं. कोण घेते पण सिरियस कोण नाही, सिरियस नाही कोण. म्हणून आमचे आदिनाथ महाराज सारखं म्हणतात आबा आतड्यात तोडून घेऊ नका. कशाला आतड्यात तोडून घेताय बिनकामाच्या? ज्याला गरज आहे, ज्याला ताप आलाय ती येईल की गोळी मागत तुमच्याकडे. असो तरी पण संत कसे असतात ते बाबा त्याला माहिती असते, त्याला आजारी पडलेलं हे माहिती नसते, पण आईला करत असते याला भूक लागणं झाल्या, आईला कळते याला भूक लागणार. तसं संतांना कळते हे बुडायला लागले, त्याला कळत नाही. बुडते हे जन का म्हणले? बुडणाऱ्याला कळत असतं ते वर आला असतं की, पण त्याला मी बुडतोय हे सुद्धा कळणं झाले. ते संतांना कळत असते अरे बुडायला लागले रे, पण याला समजणं झाले, म्हणून त्याचा कळवळा येतो त्याला. म्हणून हे शास्त्र निर्माण झाले. झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो. भरपूर चिंतन करण्यासारखं